शुक्रवार हा चव्हाण कुटुंबासाठी काळा दिवस ठरला। ती सकाळ जणू या कुटुंबावर सूड उगवणारी ठरली। रामूच्या अंगात संशयाचं पिशाच शिरलं आणि त्यानं एका जीवाचा घात केला। कोणीतरी एक रामू चव्हाण उठतो आणि रागाच्या भरात बायकोची खांडोळी करतो। कोणीतरी एक संतोष माने येतो आणि भरधाव बस चालवून अनेक निष्पाप नागरिकांचा जीव घेतो। हे सगळं होतं संतापाच्या उद्रेकानं। ताणतणावामुळे लोक मानसिक स्वास्थ्य गमावून बसलेत की काय असाच प्रश्न यामुळे पडतोय। नेहमीच मनमिळाऊपणे वागणाऱ्या रामू चव्हाणनं त्याच्या बायकोची निर्घृण हत्या केली। सतत दाबून ठेवलेल्या रागाच्या स्फोटातून ही घटना घडली असावी असा अंदाज मानसोपचार तज्ञ व्यक्त करतात। अशा पद्धतीमध्ये अतिरेकी प्रकारांनी वागून स्वतःच्या इमोशन्सना कधी कधी वाट करून दिली जाते। त्यामुळे ह्याच्याकडे रागाचा अतिरेकी उद्रेक किंवा खूप काळ दाबून ठेवलेल्या भावनांचा उद्रेक अशा भावनेने बघावं लागेल। रामू चव्हाण इतरांशी चांगला वागतो म्हणजेच तो त्याच्या बायकोशी चांगला वागत असावा असा निष्कर्ष काढणंही चुकीचं असल्याचं तज्ञ म्हणतात। जेव्हा पती-पत्नींच्या संदर्भात विचार केला जातो त्यावेळेला पत्नीबरोबर असलेलं पतीचं वर्तन किंवा पतीबरोबर असलेलं पत्नीचं वर्तन आणि अगदी घरातल्या इतरांबरोबर असलेलं सुद्धा वर्तन ह्याच्यामध्ये थोडा फरक असू शकतो। सध्याच्या युगात कुटुंबातील सदस्यांमध्ये असणारा संवाद कमी झालाय। नवऱ्याचं बायकोशी, बापाचं मुलांशी बोलणं कमी झालंय। नात्यांमध्ये संवाद कमी झालाय। संवाद कमी झाल्यानं कुटुंबातल्या माणसांमध्येही समूहात असून एकटेपणाची भावना रुजत असल्याचं तज्ञ म्हणतात। त्याच्यामध्ये जर योग्य त्या प्रकारे संवाद साधून स्वतःच्या भावना योग्य त्या प्रकारे व्यक्त करण्याची जर सवय नसेल, माहिती नसेल तर हे चुकीच्या मार्गानेच व्यक्त होणार। वेळ बदलला, काळ बदलला, तसं माणसानंही त्याच्या वागण्यात बदल केला पाहिजे। अन्यथा संतोष माने आणि रामू चव्हाण यांनी केलेल्या कृत्यांची अशीच पुनरावृत्ती वारंवार होईल हेच येणारा काळ सांगतोय। आणि यासाठीच आम्ही करतोय तुम्हाला सावधान, रहा खबरदार। अमोल कविटकर सह टीम खबरदार। जय महाराष्ट्र।